जालन्यातील अंतरवली सराटी येथे मागील 5 दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आमरण उपोषण सुरू केले। अशातच आता अंतरवली सराटीतच ओबीसी समाजही शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे ओबीसी समाजासह अंतरवली सराटीतच आमरण उपोषण करण्याच्या तयारीत आहेत। या उपोषणाच्या तयारीसाठी उद्या जालन्यातील अंबडमध्ये ओबीसी समाजाची बैठक घेतली जाणार असून लक्ष्मण हाके या बैठकीला उपस्थित असणार आहेत। अंतरवली सराटीत ओबीसी समाज 70% असल्यानं या ठिकाणीच आम्ही परवानगी मिळो अथवा न मिळो उपोषण करू असा इशारा स्थानिक ओबीसी नेत्यांनी दिला आहे। दादा मला सांगा की लक्ष्मण हाके यांनी ओबीसी बचावासाठी अंतरवली सराटी या ठिकाणी उपोषण करणार असल्याची घोषणा केलेली आहे। कशा पद्धतीचे नियोजन असणार आहे, कधीपासून उपोषण चालू होणार? लक्ष्मण हाके साहेबांसोबत माझं सकाळी बोलणं झालं आणि अंतरवली सराटी का निवडलं तर त्याचं कारण आहे की त्या अंतरवली सराटीमध्ये 70% ओबीसी समाज आहे। त्या ओबीसी समाजावर खूप मोठ्या प्रमाणात एक दबाव तंत्र निर्माण झालेलं आहे आणि तो दबाव काढण्यासाठी अंतरवली सराटी निवडला आम्ही। असा काही विषय नाही, मनोज जरांगे पाटील काही प्रॉपर अंतरवालीचे नाही आहेत। लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे कोणाला कुठं बसण्याचा, त्यांना बी परवानगी नाही। आता उद्या आम्ही सविस्तर कलेक्टर साहेबांना भेटून एसपी साहेबांना भेटून निवेदन देणार आहोत। दिलं आम्हाला म्हणजे परमिशन दिलं तरी बसणार, नाही दिलं तरी बसणार। बरं, नाही दिलं तर का बसणार? काय नेमकं कारण आहे त्याचं? नाही, जर मनोज जरांगे पाटील नाही दिलं तर बसतोय तर आम्हाला काही हरकत नाही ना। लोकशाहीमध्ये त्याला अधिकार आहे बसण्याचा, तो आम्हाला बी अधिकार आहे। आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी बसणार। ते जर त्याला आरक्षण मागण्यासाठी बसत असतील तर आम्ही आमचं वाचवण्यासाठी बसणार। आता मला सांगा की जरांगे पाटलाचं जे उपोषण सुरू आहे ते चौथ्यांदा अंतरवाली सराटीमध्ये सुरू आहे। जर तुम्ही सुद्धा तिथं उपोषणाला बसले तर मराठा विरुद्ध ओबीसी असा एक प्रकारचा संघर्ष निर्माण होऊ शकतो, असं नाही वाटत का तुम्हाला? नाही होणार ना, कारण ते हे काम पोलीस यंत्रणेचं काम आहे। कायदा सुव्यवस्था कशी सांभाळावी हे पोलीस यंत्रणेचं काम आहे। पोलिसांनी त्यांना संरक्षण द्यावं, आम्हालाही संरक्षण द्यावं। मी जसं म्हणलं की लोकशाहीमध्ये त्यांना जर अधिकार असेल तर तो आम्हालाही अधिकार आहे। आणि उद्या कलेक्टर साहेबांनी आम्हाला परवानगी नाकारली तरी आम्ही अंतरवली सराटी सोडणार नाही, आम्ही अंतरवली सराटीतच उपोषणाला बसणार।